तुमच्याकडे पाहुणे आल्यावरती तुम्ही ट्रेमध्ये कप ठेवून असा मस्त चहा देत असताना तर मी पहा ट्रेमध्ये बांगड्या घेऊन आले. चला तुम्हाला आज बांगड्यांचं कलेक्शन दाखवते आणि थोडेसे कानातल्याचं पण कलेक्शन दाखवते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. खूप जास्त ऊन आहे, एवढं कडक ऊन आहे, त्याच्यामुळे मी काय आज मस्त असं आवरलेलं नाही आहे, कारण की खूप जास्त गरम होतंय. आणि जिमवरून आले होते आणि मला ना व्हिडिओ बनवायचे होते. म्हटलं चला सगळं आवरले, मस्त असे व्हिडिओ बनवूया. तोपर्यंतच म्हटलं सामान सगळं बघायला घेतलं तर बांगड्याचा बिलकुल ठाव ठिकाणा नाही आहे. हिरव्या बांगड्या काय त्या फक्त व्यवस्थित आहेत, बाकीच्या सगळ्या बांगड्या आहेत ना एकत्र मिक्स झालेल्या आहेत. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. आवरता आहे ना एक आपला व्हिडिओ पण खूप दिवसापासून आहे ना ह्या बांगड्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत. मध्ये 1-2 लग्नाला गेले होते, त्यावेळेस मी जरा आहे ना हिरव्या पण घातल्या होत्या बांगड्या आणि दुसऱ्या कलरच्या पण घातल्या होत्या, मग त्या अशा मिक्स झाल्या होत्या. आणि कधी कधी काय होतं आपल्याला प्रॉपर असं आहे ना पूर्ण चुडा बनवायचा असतो, त्यात मग 1-2 बांगड्या इकडं तिकडे होतात. आता मी एकाच ठिकाणी सामान नाही ठेवत, काही माझं सुटकेसमध्ये आहे मेकअपचं सामान, काही माझं डेली लागणारं किचन वाट्यावरती एक कप्पा बनवलेला आहे, तिथे सुद्धा माझं सामान पडलेलं राहतं. हे बघू शकता असे डब्बे आहेत माझ्याकडं. आता सध्या तरी मी असंच ठेवलंय. आता बघूया नंतर मी बघते, असं शोधते की असं एकदम मस्त असं दिसल, एकत्र ठेवता येईल असं काहीतरी नाही का, घेता येतंय का, असं चाललंय माझं. मी शोधते सध्या फ्लिपकार्टवरती आणि मिशोवरती. सध्या तरी मी असं हे जे आहे ना तर माझा ज्वेलरीचा बॉक्स आहे बरं का, म्हणजे गंठनचा बॉक्स आहे, तर त्याच्यामध्येच मी सध्या मला पाहिजे ते मोजकेच कानातले ठेवले जे की मला रोज डेली लागतात. तर खूप छान कलेक्शन आहे माझ्याकडे कानातल्याचं. चला मी तुम्हाला एक एक करून मस्त असं दाखवते. मला आहे ना झुमका कानातले खूप आवडतात, म्हणून तेच मी जास्त घेत असते आणि याच्या सगळ्याचे लिंक मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या खाली, तुम्ही पाहिजे असेल तर घ्या. खरंच खूप स्वस्त आहे, तेवढे पण काय महाग नाही आहे. तर हे बघू शकता, याला आहे ना खूप छान लटकन पण आहेत, त्याची पण लिंक देते तुम्हाला. हे आर्यनच्या पप्पाने मुंबईवरून आणलेले आहेत आणि बाहेर पण सेम प्राइस आहे आणि ऑनलाईन पण सेम प्राइस आहे, असं नाही की महाग आहे. हे रेड कानातले मी घेतलेले आहेत, वरती रेड आहे आणि खाली मोती लावलेले आहेत, तर इतके सुंदर आहेत काय सांगू. इन्व्हेस्ट करायचे असेल ना तर अशाच कानातले मध्ये करायचे. हे जे आहेत ते यात्रेतून घेतले होते, त्याची काही लिंक नाही माझ्याकडे. तर बघू शकता हे जे व्हाईट कलरचे आहेत ते पण मुंबईवरून आर्यनच्या पप्पाने आणले, तर ऑनलाईन आहेत ते पण सेमच प्राइस आहे, काहीच रुपया फरक नाही आहे. आणि हे मोतीचे कानातले ते माझे ऑल टाईम फेवरेट आहेत, असं कधीच मला वाटत नाही की मी डबल रिपीट केले, तेवढे भारी कानातले आहेत. ते 180ला घेतले होते. बघू शकता हे पण आहेत आणि अजून 2-3 आहेत, पण ते काय मी तुम्हाला एवढे दाखवणार नाही आहेत. सगळे असे सर्व जे मेन आहे ते दाखवते. हे लटकन कानातले आहेत ना पार्टीवेअर साडीवर खूप मस्त जातात. जेव्हा पण आपण ना पार्टीवेअर साडी नेसतो ना, म्हणजे ब्लॅकमध्ये व्हाईटमध्ये, तेव्हा हे खूप सुंदर दिसतात. आणि हे जे आहेत ना हे बघू शकता, हे पण खूप छान आहेत. हे पण याची लिंक पाहिजे असेल तर ही पण देऊन टाकते मी तुम्हाला, ते पण खूप सुंदर दिसतात. आपण जेव्हा खूप जास्त म्हणजे वर्कचं मिरर वर्क असतं, असे जर ड्रेस वेअर करतो किंवा साडी नेसतो त्यावेळेस हे कानातले खूप सुंदर दिसतात. जसं की आपण गुलाबी डार्क कलरचं साडी नेसला असेल त्याच्यावर ही साडी, म्हणजे हे कानातले खूप छान जातात. किंवा पिवळ्या कलरचा, गुलाबी कलरचा, हिरव्या कलरचा मिरर वर्क असलेला जेव्हा आपण ड्रेस घालतो तेव्हा छान दिसतात हे कानातले. बघू शकता, मी देते तुम्हाला सर्व लिंक देणार आहे, तुम्हाला घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, कारण ते कानातले तुमच्याकडे असलेच पाहिजे जसे माझ्याकडे आहेत. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पहा तुम्ही साडीवर खूप सुंदर दिसतात. आता ह्या काही बांगड्या आहेत माझ्याकडे, तर ह्या जास्त मी काय वापरत नाही, नवीनच आहेत त्या. बँटेकच्या बांगड्या आहेत त्या, तशाच म्हणजे आहेत त्या नवीन, तशाच परत काय मी घातल्या नाही. आता माझ्याकडे बाकीच्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या मी पहिल्यांदा सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि मग तुम्हाला एक एक करून मस्त असं दाखवते. त्याआधी तुम्ही बघू शकता हिरव्या बांगड्यांचं कलेक्शन खूप जास्त आहे. सध्या तर मम्मीने मला हे 2 डझन घेतल्या होत्या आणि आधी पण माझ्याकडे भरपूर होत्या, तर अशा मिळून 3-4 डझन बांगड्या आहेत त्या ग्रीन कलरच्या. आता अजून सुद्धा खूप जास्त कानातल्याचं कलेक्शन आहे, पण ते सगळं कॉमन आहेत म्हणून मी दाखवलं नाही. छोटे मोठे असतात ना तर ते नाही दाखवलंय, मेन काय ते दाखवलंय. तसंच बांगड्याच्या बाबतीत पण आहे, बांगड्या पण खूप आहेत, पण ज्या अशा सिंपल तुमच्याकडे आहेत बाबा त्या तुम्ही नाही घालत, चांगल्या नाही वाटत अशा, तर मी माझ्याकडे ज्या मला आवडतात ना डेली मी त्याच घालत असते ना, त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे. जास्त भापट पसारा दाखवणार नाहीये, जेणेकरून तुम्ही बोर होता. आता तुम्हाला माझ्या पाठीमागे आर्यन दिसत असेल, आधीमध्ये येतोय. त्याचं कारण असं आहे की मी त्याला मध्ये सांगत होते की व्हिडिओ क्लिप छान दिसतीये का, व्यवस्थित दिसतीये का, ते कॅमेऱ्यामध्ये चेक करण्यासाठी, म्हणजे मोबाईलमध्ये चेक करण्यासाठी तो मध्ये येत होता. कारण की मी ट्रायपॉडला कॅमेरा लावूनच व्हिडिओ बनवू राहिले ना, मग मला समजत नाहीये ते व्यवस्थित दिसतंय का नाही, म्हणून त्याच्यासाठी. चला असो, इथं जे मी
आता मस्त असा चुडा बनवलाय ना, तर नेहमी मी असा एका हातात घालत असते आणि मग एका हातामध्ये वेगळा असं करून घालत असते. छान वाटतो तो. आपल्या याच्यामध्ये ना अजून मोत्याचं आपण ॲड करू शकतो. आणि ज्या मधल्या बांगड्या आहेत ना मोत्याच्या, तर त्या मी 180 रुपयाला घेतल्या होत्या. तर ते एक एक गोट आणि बाजूने असं ते वेगळं आहे. मी अजून पुढे तुम्हाला दाखवते. पाहिजे तसं आपल्याला ते त्याच्यासोबत सेट करता येतं. आणि ते मोतीच्या बांगड्या आहेत ना, त्या अजिबात खराब झाल्या नाही, अजून तशाच्या तशाच आहेत. जवळजवळ 1 वर्ष होऊन. अजून तुम्हाला कशाचं कलेक्शन पाहायला आवडेल, जसं की साडी, मंगळसूत्र, तर मला ते कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तसं मी तुम्हाला ते पण दाखवल माझं, म्हणजे मंगळसूत्र, साड्या, ब्लाऊज. तुम्हाला असं कलेक्शन जर पाहायचं असेल माझं, तर मी ते पण शेअर करेल तुमच्यासोबत. चला आता तुम्हाला दुसरं दाखवते बरं का. तर ह्या ज्या वेलवेटच्या बांगड्या आहेत ना, तर ते प्रत्येकीकडे असल्या पाहिजे. कारण की जेव्हा पण आपण पार्टीवेअर साडी नेसतो रात्रीच्या वेळेस, लग्नाच्या म्हणजे वेळेस, ते हे अशा चमकातात जरा बांगड्या, त्याच्यामध्ये थोडीशी शाईन असती नाही का. म्हणजे वेलवेटच्या तार असती वाटतं आणि वरतून वेलवेट सारखं असतं आणि खूप सुंदर दिसतात. आणि हातामध्ये घातल्यात की नाही असं होतं, म्हणजे आपल्याला जड जर वाटत असेल ना, तर हातात आहेत की नाही असं वाटतात. ह्या बांगड्या बघू शकता खूप सुंदर आहे. त्यावेळेस खूप कमी घेतल्या होत्या पैशाला, पण आता तुम्हाला सांगू का, साध्या हिरव्या बांगड्या पण आहेत ना 50 रुपये डझन झाल्यात. आणि ज्या आता बाकीच्या आहेत तर त्या पण बघा तुम्ही, ह्या मोत्याच्या बांगड्या आहेत ते 180ला घेतल्या होत्या. आणि ह्या ज्या बाकीच्या बांगड्या आहेत ना, ठशाच्या म्हणा, हे म्हणा, ते 150 रुपये डझन, 160 रुपये डझन, 180, जवळजवळ 200 पर्यंत बांगड्यांचे रेट पोहोचलेत. काचीच्या बांगड्या खूप महाग झाल्यात. तर ह्या ज्या मोत्याच्या बांगड्या आहेत ना, तर त्या पण मी ठाण्याला घेतल्या होत्या. आणि बाकीच्या मग तुम्हाला दाखवते. आता ह्या ज्या आहेत ना, तर त्या काही गोट आहेत आणि काही अशा व्हाईट कलरमध्ये आहेत. सगळ्या तुम्हाला दाखवते एक एक करून. आता तुम्ही म्हणता बांगड्या अशा का ठेवल्यात, तर अशाच ठेवल्यात मी बांधून, जसं ते कासरनी बांधतात ना, म्हणजे ते कशाने बांधतात माहित नाही, पण मी तर अशी काही पण नाडी, काळा धागा वगैरे घेते. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत ना, तर त्या काही मी बांधल्या नाही आहेत. हे जे मिशोचा डबा आहे ना, ते उपयोगी आलाय बांगड्या ठेवण्यासाठी. आणि खरंच ते पण चांगलं आहे. एवढं लागत नव्हते मला फ्रीजमध्ये डब्बे, म्हणून तो एक डबा मी त्याच्यासाठी यूज केला बांगड्या ठेवण्यासाठी. आणि आता ह्या बघा, हे ठशाच्या बांगड्या आहेत ना, तर ह्या खूप महाग आहेत बरं का. तर आता सध्या मम्मीने मला हे 2 डझन म्हणजे घेतल्या. मला ह्या बांगड्या कधीतरी क्वचित कॉमेडी व्हिडिओसाठीच लागतात, ग्रीन कलरच्या. शक्यतो मी जास्त अशा ठशाच्या बांगड्या घालत नाही, पण तिने घेऊन ठेवल्या माझ्यासाठी. एक बोलले होते एक तरी आपल्याकडे असायलाच पाहिजे नाही का. आणि आता ह्या ज्या बांगड्या आहेत ना, तर ह्या 2-3 आहेत. अजून एक आहे ग्रीन कलरमध्ये आणि एक आहे चॉकलेटी कलरमध्ये. याच्या सगळ्यात जास्त आहे ना शाईन खूप भारी याला, बघू शकता खूप सुंदर दिसतात. मी जवळून दाखवते तुम्हाला, मला वाटलं लांबून दिसतंय की नाही. तर चला मस्त असं त्या पण पूर्ण आवरून घेतल्या. आणि एवढ्याच आहेत वेलवेटच्या माझ्याकडे, जास्ती तर नाही आता, गरज नाही पडत मला एवढी. ग्रीन कलरच्या आहेत तर त्या 1 डझन आहेत, कारण मला असं वाटतं ते कमी, म्हणजे ग्रीन कलर मला जास्त त्याच्यामध्ये आवडत नाही, म्हणून मी कमी घेतल्या होत्या. ग्रीन कलर जर आवडल्या तर मग काचेच्याच बांगड्या छान वाटतात. आता मस्त असं बांधून ठेवलंय. आता जेव्हा पण लागल तेव्हा घालायचं. आणि परत ते तसंच होतंय बरं का, आपल्याला लागलं की आपण घेतो आणि घाईच्या वेळेत आपण असंच ठेवून देतोय. सध्या तर बघू शकता मस्त असं त्याचा जशा हिरव्या बांगड्यांचा चुडा असतो, म्हणजे पॅक त्या बांधतात ना कासरणी वगैरे बांगड्यावाले, तसं मी बांधून घेतलंय सध्या. आणि हे असं छान राहतं. पण जेव्हा पण आपल्याला पटकन घाई असते त्यावेळेस जर आपण काढायला गेलो ना, की मग परत ते तसंच होऊन जातंय बघा. जास्त वेळ काय हेर असं राहू शकत नाही. पण आता सध्या एवढं छान दिसत होतं ना, असं वाटत होतं काय किती सुंदर दिसतंय ना ते. पण ते तसं राहत नाही बरं का. खरं तर बांगड्या अस्तव्यस्त होत जातात. तर आता मी तुम्हाला हिरव्या बांगड्यामध्ये ना थोडंसं अजून दाखवते चुडा बनवून. तर बघू शकता ह्या ज्या बांगड्या आहेत ना, ते माझ्याकडे अशा आहेत पाठीमागे घालायला, पुढे घालायला. तर त्या खूप सुंदर आहेत. त्या तशा बांगड्या आपल्याकडे असल्याच पाहिजे. तर आता मी एका हातामध्ये तुम्हाला घालून दाखवते बांगड्या. आपण जेव्हा पण आहे ना 1 साईड साडी सोडतो काठापदराची आणि एक हात आपला पूर्ण झाकलेला असतो, मग आपण त्या हातामध्ये ना एक घड्याळ घातलं तरी चालतं. आणि ह्या बांगड्या एका हातामध्ये पूर्ण भरून बांगड्या घालायच्या, खूप सुंदर दिसतं. घरातल्याचं लग्न असू दे, बाहेरच्यांचं लग्न असू दे, अजिबात जास्त असं नटल्यासारखं वाटत नाही, खूप सुंदर दिसतं. मी पण असंच करत असते, हात भरून बांगड्या घालते. मला खूप जास्त काठापदराची साडी नेसलं ना, म्हणजे पैठणी वगैरे, त्यावेळेस ना 1 साईड सोडतो आपण, काय असं डायरेक्ट पिन नाही करत ना, त्यावेळेसच ह्या बांगड्या अशा घालायच्या असतात, खूप सुंदर दिसतात. आणि ह्याच्या पाठीमागे ज्या बांगड्या आहेत ना मागं पुढं घातलेल्या, तर त्या डेली यूज करते म्हणून त्या थोड्याशा खराब झाल्यात, म्हणून त्यातला एक सेट पूर्ण खराब झालाय. आता एवढाच उरलाय माझ्याकडे. पुढे जेव्हा अजून घेईल ना, तर तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, अजून तुम्हाला दाखवेल. तर तुम्ही मला सांगा कशा वाटतंय माझं, म्हणजे बांगड्या हातामध्ये ह्या कशा वाटताय हिरव्या. तुम्हाला कोणत्या बांगड्या आवडल्या सगळ्यात जास्त? मला तर सध्या मी घातल्यात ना त्याच खूप जास्त आवडल्यात. चला आता अजून तुम्हाला दाखवते. तर ह्या ज्या आहेत ते मोत्याच्या आहेत. ऑनलाईन ह्या पण खूप जास्त महाग आहेत आणि ऑफलाईन पण सेम प्राइस आहे, म्हणजे काय असं नाही आहे, पण महाग खूप जास्त आहे, तरी पण मी घेतल्यात. आणि ह्या पाहू शकता, ह्या पण आहेत, ह्या पण खूप सुंदर दिसतात. ग्रीन कलरमध्ये मी तुम्हाला आता घालून दाखवते, त्याचा एक चुडा तयार करून दाखवते. नवरी घालती तशाच माझ्याकडे आहेत. आणि ह्या बघू शकता, ह्या ज्या 180ला घेतल्या होत्या त्यातली एक बांगडी पूर्ण खराब झाली, म्हणून माझ्याकडे दुसरी आहे. तर आता ती काही सेम राहिली नाही, म्हणूनच मी जास्त हे यूज करत नाही. तर तुम्हाला दिसत असेल बॉक्समध्ये, बघू शकता एवढं सुंदर दिसतंय ते व्हाईट कलरचं ग्रीनमध्ये. तर तसं नवरी पण घालती ना चुडा, मग तसंच
मी माझ्याकडे त्या पण बांगड्या आहेत, त्या पण मी 4-4, 6-6 घेऊन ठेवलेल्या आहेत, म्हणजे कसं आगे मागे आपल्याला पुढे घालता येतात, छान दिसतं म्हणून नाही का. तर आता बघू शकता ह्या ज्या रेड कलरच्या आहेत त्यातली पण एक बांगडी हरवली आहे छोटीवाली. तर ह्या पण 180 रुपयाला का 120 रुपयाला काहीतरी, आता एवढं पण नाही आठवते, कमी जास्त करून मी घेतलं होतं. तर हा गोट आहे ना खूप छान आहे बरं का, पडला तरी फुटत नाही आणि सिंगल जरी घातला साडीवर तर खूपच छान दिसतो. सध्या लाल लाल बांगड्याचा ट्रेंड चालू आहे, लाल लाल बांगड्या, लाल कलरच्या बांगड्या, तर त्या थोड्याफार आहेत. तर बघू शकता हे जे गोट आहेत ना ते पण आपल्याला साडीवर जशी साडी आहे तसं आपल्याला घालता येतात, म्हणून ते पण आहेत माझ्याकडे. मी काय त्या अशा अजून तरी मी टाकून दिलेल्या नाही. छान येतात, छान दिसतात, म्हणजे जुन्या फॅशनच्या आहेत पण खूपच सुंदर दिसतात. आता ह्या ज्या मोत्याच्या आहेत ना तर त्या पण खूप जास्त महाग आहेत, पण झालं असं की याला आहे ना पाण्यामध्ये वापरल्यामुळे ना, म्हणजे हातात असलं की आपण थोडं जरी पाण्यात हात घातला तर ते खराब होऊन जातात. तर बघू शकता अशा जर आपण ग्रीन कलरच्या बांगड्यामध्ये मागे पुढे घातलं ना तर ते पण छान दिसतं, आणि सिंगल जरी हातामध्ये घातलं तरी खूपच सुंदर दिसतात. पण त्या थोड्याशा खराब झाल्यात. आता ह्या ज्या आहेत ना बेंटेक्सच्या, हे जरा वेगळ्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये थोडी थोडी कलर आहेत, तर ते पण खूप सुंदर आहे. एक एकच आहे माझ्याकडे, जास्त नाही आहे. त्या हिरव्या कलरमध्ये लागतात मला. चला व्हिडिओसाठी का होईना माझ्या बांगड्या मस्त आवरून झाल्यात आणि मला तुम्हाला दाखवायच्या पण होत्या. तर चला मस्त अशा बांगड्या सेट झाल्यात. बघूया आता ह्या अशा किती दिवस राहतात, कारण आपण घाई गडबडीत असलो की इकडची तिकडे बांगडी होऊन जाती, बरोबर ना. आता बांगड्यांची लिंक द्यायची काही गरज नाहीये, प्रत्येकीकडे ह्या बांगड्या असतात, पण कानातल्याची लिंक देते तर तिथून तुम्ही घेऊ शकता. कारण की जे आपण बाहेर म्हणजे मार्केटमध्ये जी प्राइस आहे ना तीच ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये जायची गरज नाही. कमी जास्त पण ते करत नाही, आता कमी पण करत नाहीये, तर जेवढ्याला तेवढ्याला देतात. त्याच्यामुळे ना ऑनलाईन घेतलेलं बरं, कसं आपल्याला चॉईसनी घेता येतं, बरोबर ना. चला व्हिडिओला लाईक करा, भेटू पुन्हा अशा छान नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.